दादर कबूतरखान्याजवळ गाडीवर ट्रे ठेवून एका व्यक्तीनं दाणे टाकलेले होते आणि त्या संदर्भात व्हिडिओ देखील आपल्याला व्हायरल होताना पाहायला मिळालेला होता। एकूणच या संदर्भात मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आला। एकूण पोलिसांकडून देखील गुन्हा देखील या संदर्भात दाखल झाला। आपल्यासोबत तेच व्यक्ती आहेत ज्यांच्याकडनं हा व्हिडिओ जो आहे तो काढण्यात आलेला होता। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, काय नेमकं तिथे घडलं? तुम्ही जेव्हा तिथे गेलात आणि सगळं तुम्ही दृश्य पाहिलं तेव्हा एक व्यक्ती गाडी घेऊन आलेला, त्याच्या गाडीवरती एक ट्रे होता। त्या ट्रेमध्ये खाद्य असावं, कारण भरपूरशे कबूतर त्या ट्रेमध्ये जमा झालेले आणि ते तिकडे खात होते। ते बघून म्हणजे पहिलं म्हणजे आय वॉज शॉक की असं का करतोय तो। ओके, कारण जर कोर्टाने एक त्यांना हे दिलेलं आहे, ज्यांनी मग कोर्टाने विचार करूनच दिला असेल। आपली कोर्टाची सिस्टीम असाच कुठचाही निर्णय देत नाही। जर त्यांनी एवढा निर्णय करून डेलिब्रेशन नंतर जर एखादा निर्णय दिला, त्याच्यानंतर त्यांनी असं का करावं म्हणून त्याला आम्ही तिकडे रोकला, त्याला टोकला तिकडे। तर तो कबूतरखान्यावरनं म्हणजे तो 3 ठिकाणी थांबत गेला, त्याला 3 ठिकाणी आम्ही टोकला। तर तो बाजूला गोल मंदिर आहे, गोल मंदिरच्या पाठच्या बाजूला जाऊन उभा राहिला आणि तिकडे उभा राहून तो उज्जत घालायला लागला। तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हे त्या बोललो, तू कुठचा आहेस तू बोललो, कारण तो ओळखीचा लोकल वाटत नव्हता। आम्ही तिकडे लोकल स्थानिक आहोत। मग अनायसी मी त्या दिवशी सकाळी जिमला जात होतो, तो त्याची आणि माझी वेळ एकच जुळली। त्याला विचारलं तर तो आम्ही टाकणारच, अजून 12 गाड्या येणार आहेत, हे करणार आहे। म्हणजे पोलिसांना मी एक विनंती आहे की हा 12 गाड्या जो बोलत होता त्याचे 12 मित्र कोण आहेत त्यांचा पण जरा पोलिसांनी चौकशी करावी आणि ह्या गोष्टीला एक कायमची बंदी घालावी। ओके, आता जर का पाहायचं तर कबुतरांची देखील संख्या तिथे आपल्याला कमी झाल्याचं दिसतं आहे। न्यायालयाकडनं देखील सांगण्यात आलं, मात्र कुठंतरी जैन मुनी आहेत त्यांच्याकडनं धर्म अधर्माची लढाई आहे आणि अशा प्रकारची सगळी विधानं येऊ पाहतायत। याकडे कशा प्रकारे सर, कुठचाही रिलिजियस लीडर हा धर्माच्या प्रगतीसाठी काम करतो। जर ते म्हणजे काल एक कुठेतरी मी स्टेटमेंट वाचलं की ते सांगतात की आम्ही हत्यारं उचलू, म्हणजे काय, कोणाच्या अगेन्स्ट तुम्ही हत्यारं उचलणार आहात? आमच्यासारख्या लोकल रेसिडेंट्सच्या अगेन्स्ट जे तिकडे राहतात त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही हत्यारं उचलणार आहात? कबुतरांच्या अगेन्स्ट हत्यारं उचलणार, आणि हत्यारं तर तुम्ही उचललेली। त्या दिवशी कबूतरखान्यात तुम्ही चाकूसुरे घेऊनच घुसलेला होतात जेव्हा ती ताडपत्री फाटली। अजून कुठची हत्यारं उचलणार आणि कोणाच्या विरोधात उचलणार आहेत? आपण सगळे तिथेच राहता, एकूण त्रास कमी झालाय असं म्हणायचं सध्याला? त्रास एकंदर म्युन्सिपाल्टी आणि पोलिसांच्या कारवाईनंतर सध्या तरी 2 दिवस जरा कमी वाटत आहे, पण हे किती दिवस टिकेल याची कोणी, कारण काय एवढे त्रस्त नागरिक आजूबाजूला तिथे राहणारे हे झालेले आहेत की नितीन म्हणतो असं की ती विष्ठा जो प्रकार आहे ना, एवढं सगळ्यांनी आपणच नाही, कोर्टांनी डॉक्टरांनी सगळ्यांनी याच्यावर भाष्य करून झालेलं आहे। हा धर्माचा आणि हा कबूतर नुसता खाणं घालण्याचा विषय नाही आहे। लोकांच्या पहिला मनुष्याचं जीवन हे महत्त्वाचं आहे, नंतर बाकी त्याच्यामुळे उगाच त्याचा इश्यू करून लोकांच्या आरोग्याशी खेळू नये। एकूण यामध्ये पाहायचं तर बुधवारी आपल्याला सुनावणी होताना पाहायला मिळणार आहे। कुठेतरी महापालिका देखील यामध्ये इंटरव्ह्यू करताना पाहायला मिळेल, त्यांच्याकडनं कुठेतरी कंट्रोल फिडिंग होताना दिसेल, तशा प्रकारचं ॲफिडेव्हिट जे आहे ते दाखल करताना दिसणार आहे। याकडे कशा प्रकारे बघता आहे? इथं झालं पाहिजे की पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे? नाही, इकडे पहिली गोष्ट म्हणजे इथे कबूतरखान्यावर जेवढी काही कबूतरं आले त्यांचा तिकडच्या स्थानिक रहिवाशांना, म्हणजे आमचा मित्र आहे अनूप भिंगारडे, अशा अनेक असंख्य स्थानिक रहिवाशांना त्या कबुतरांच्या विष्ठेचा प्रचंड प्रमाणात त्रास आहे आणि ती साफ करायला कोण येत नाही। आणि काही करून तिकडे अन्नधान्य त्यांना काय ते गोण्याच्या गोण्या उठले जातात। परवा एक कोणतरी माणूस आला अलिबागवरनं, येऊन तिकडे दादागिरी करून बोलतो और 12 गाडी आ रहा है। मग हे नक्की काय चाललंय कबूतरखान्यामध्ये? एवढी घाण करून ठेव तिकडे, आजूबाजूला चालायला मिळत नाही, विष्ठा, बाईकवाले जाळे करतात, अंगावर खांद्यावर शर्ट खराब होतात, कोणाचं लक्ष। आणि हे लोक इकडून आणि हायकोर्टाने काय जजमेंट दिलं आहे? कबूतरखाना खाणं टाकणं बंद। असं सगळं असताना रोज रोज कबुतरांना खाणं दिलं जातं आणि एवढं करून स्वतःचं जैन मंदिर आहे त्याला सगळीकडून नेटिंग केले, जायला लावल्यात। त्यांना विचारलं हे का लावल्यात, तर सांगतात आतमध्ये पंखे फिरतात। मग 1-2 कबुतरं आली आणि मेली वगैरे तर काय, बघायला गेलं तर जैन मंदिर सेंट्रली AC आहे, म्हणजे स्वतःचं प्रोटेक्शन करायला ते आलेले आहेत। आणि इतर जे रहिवासी आहेत तिकडे साधारण 7-7.5 हजार रहिवासी असतील,
त्या सगळ्यांना तिकडे कायमचा सकाळ दुपार संध्याकाळ रात्र त्रास आहे. तर हा त्रास कुठेतरी थांबला पाहिजे. तर एकूणच कुठेतरी त्रास जो आहे तो आपल्याला इथल्या नागरिकांना होताना पाहायला मिळत होता आणि त्याबद्दल कुठेतरी सध्याला कारवाई झाल्यामुळे दिलासा जो आहे तो आपल्याला सध्याला मिळताना पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.